मित्रांनो, आम्ही आता फणसगावच्या फाट्यावरती थांबलोय, म्हणजे चेकपोस्टवरती. आणि आम्हाला अचानक भेटला पाऊस, त्याच्यामुळे आता थांबावं लागलं. काय आम्ही काही रेनकोट बिनकोट नाही आणले. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पास्टे. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे स्टँडवरती आणि मी आशिष चाललो आहे गोवळमध्ये. गोवळ हे देवगड तालुका येतो आणि जिल्हा सिंधुदुर्ग येतो. त्या ठिकाणी मी जायचं कारण म्हणजे अभिजित सावंत हे सध्या बिग बॉसमध्ये पण चर्चेमध्ये आहेत आणि इंडियन आयडल विनर राहिलेत. तर त्यांच्या आम्ही घरी जातो आहे. तर त्यांचं पण गाव आमच्या बाजारपासून एक 15 ते 10-15 किलोमीटरवर आहे. तर मी आणि आशिष म्हटलं सकाळी आता वाजले 11, तर मी आणि आशिष त्यांच्या गावी जातो आहे. तर आता मी वारगावमध्ये आहे आणि आम्ही आता इथून मग उंडील मार्गे जाऊ. मधून आम्हाला शॉर्टकट आहे उंडील मार्गे फणसगाव गोवळ. तर आता मी आणि आशिष निघतो आहे. आशिष इथे आला आहे, तर तो मित्र आमचा बाबू त्याच्यासोबत जरा बोलते आणि आम्ही आता निघू इथून. मित्रांनो, आम्ही आहोत आता वारगावच्या पुढे आलोय, म्हणजे धुमकवाडी फाट्याजवळ. आणि इथून आम्ही आता राईट मारू आणि या साईडने धुमकवाडीतून जाऊ, म्हणजे आम्हाला एक 7-8 किलोमीटर वाचेल. तर या मार्गे कासाडा मार्गे गेला तर जास्त लॉंग पट पडेल, पण आमच्या इथून जवळ आहे, त्यामुळे आम्ही आता इथून जातोय. म्हणजे उंडील फाट्यावर आलोय, म्हणजे फणसगाव या ठिकाणी. आणि हा रस्ता तो तरळ्यात जातो आणि या साईडला आम्हाला जायचं आहे. या साईडला हा जातो तो विजयदुर्गला जातो. पण विजयदुर्ग आता म्हणजे फणसगावचा मेन चेकपोस्ट सोडला ना की पुढे एक लेफ्ट आहे, त्या लेफ्टला गोवळ आहे. मग त्या गोवळ गावामध्ये आम्हाला जायचं आहे. गोवळ गाव आहे त्याचं. तर आम्ही आता इथून डायरेक्ट आता गोवळ साईडलाच जाऊ. मित्रांनो, आम्ही आता फणसगावच्या फाट्यावरती थांबलो आहे, म्हणजे चेकपोस्टवरती. आणि आम्हाला अचानक भेटला पाऊस, त्याच्यामुळे आता थांबावं लागलं. काय आम्ही काही रेनकोट बिनकोट नाही आणलेला, तर थांबायला आहे. बघूया, पाऊस जास्त मोठा नाही आहे, बारीक आहे, पण भिजायला होणार जाईपर्यंत. तर पाऊस जायची वाट बघूया, नंतरच निघूया. या दुकानामध्ये थांबलो आहे आम्ही बाजूच्या. पाऊस बारीक झालाय तसा आम्ही आता इथून निघालो आहे. पूर्णपणे गेला नाही, जरा जरा बारीक आहे. जायपर्यंत भिजणार वाटतं, असं वाटतंय. इथून आता हा रस्ता आहे तो गोवळमध्ये जातो, गेलेला आहे, दिसणार नाही तुम्हाला, पण इथे गोवळ जातो. आणि हा विजयदुर्गला जातो. आतमध्ये घुसलो आम्ही आणि हा रस्ता गोवळला जातो. आणि गोवळच्या पुढे मग काही गावं आहेत, म्हणजे बापार्डी वगैरे, ती पुढची गावं आहेत. पण आम्हाला फक्त आता गोवळपर्यंत जायचं आहे. आणि पाऊस तर म्हणजे आज काल तसं ऊन होतं, आज पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे थांबत थांबत जावं लागतं. आणि इथून गोवळ एक 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि इथे अशी बागा आहेत आंब्याची वगैरे, जाता लागत आहेत. म्हणजे आता देवगड पट्टा जसं आम्ही देवगड पट्ट्याला येऊ तसं तुम्हाला अशी आंब्याची झाडं वगैरे दिसतील, काजू कमी पण आंबे जास्त दिसतील. अशा प्रकारे आंब्याची बागा मोठे मोठे ते बघा त्या साईडला पण आहेत. रस्ता जरा खराब आहे, पण ठीक आहे. गोवळ गाव, म्हणजे आता आम्ही गोवळ गावात एंट्री केली आहे. आणि इथून आता स्टार्ट होता सगळी गोवळातली घरं. मी आधी पण 2-3 वेळा आलोय, पण ते कामानिमित्त आलेलो. इथून आता स्टार्ट होईल. ही सगळी गोवळातली घरं आहेत आणि पुढे ग्रामपंचायत वगैरे पण आहे, ती पण दाखवली तुम्हाला. रस्त्यालाच आहे ग्रामपंचायत. मधली ही प्राथमिक शाळा आहे, प्राथमिक शाळा गोवळ गावठण. आणि इथे पुढे तर बऱ्यापैकी डेव्हलप झालंय, म्हणजे या ठिकाणी बघा ही ग्रामपंचायत. आणि हे सगळे ही आजूबाजूची घरं बघा. याच्या पुढे आहे ते म्हणजे अभिजित सावंत यांचं घर पुढे आहे थोडं. तुम्हाला आता दाखवतो, याच्या इथे जवळपासच आहे गोवळ गाव. आणि हे पुढे आला की बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे इथे. आणि त्याच्या पुढे आहे कुठेतरी, इथे लक्षात येत नाही. तर मित्रांनो, आम्ही आता अभिजित सावंत यांच्या घरी आलोय, पण सीन झालाय की घरी कोणच नाही. हे जे घर आहे हे त्यांचं घर आहे, इथे कोण नाही, पण तिथे चप्पल दिसते. तर बघतो आधी कोण आहे का तिथे, नाहीतर मग आम्हाला रिटर्न जावं लागेल. बघूया कोण भेटतं काय.
मित्रांनो हे घर आहे त्यांचं, पण दरवाजाला कडी आहे बाहेरून. कोणतरी असणार 100%. पण आता कुठे आहेत कसं आहे ते समजणार नाही. बघूया आजूबाजूला कोण दिसतंय. आम्ही इथे आता काही थांबत नाही, कारण का घरामध्ये कोणच नाही आणि कोणाला शोधणार. इथे आजूबाजूची 4-5 घरं आहेत ना, ही सगळ्या घरांना लॉक आहे, त्याच्यामुळे कोणाला विचारता पण येणार नाही. आणि ही दोन्ही घरं बंद आहेत. आता काय थांबून काय फायदा नाही, तर आम्ही आता निघतो इथून. बघूया जर पुढे कोण भेटलं तर त्यांना विचारू तिथे कोण राहतं वगैरे. जर समजलंच तर मग त्यांच्याशी भेटू. आता बघूया. बाकी घरं ह्या साईडची खूप छान आहेत, सगळ्यांचेच बंगले वगैरे आहेत. तर मित्रांनो आम्ही इथून आता गोवळातून निघतोय घरी जायला, कारण का त्यांच्या घरातलं पण कोण भेटलं नाही आणि काय नाही. फक्त बाजूला असं पुढे आलं एक मुलगाला विचारला तर तो बोलला की तुम्हाला आता कोण नाही भेटणार, मे महिन्यामध्ये वगैरे सगळे भेटतील, कारण का त्या टायमिंगला सगळे मुंबईलाच असतात. तर आता काय पर्याय नाही, तर मग म्हटलं निघूया आपण. आणि आजूबाजूला बघायला गेलं तर इकडे रस्त्या वेस्त्याला पण कोण माणसं नाही, कारण का गणपती झाले, शक्यतो कोण राहत नाही मुंबईत, गावी थांबतच नाही, सगळ्यांच्या घराला लॉक आहे. तर आम्ही पण आता निघतोय, तर थांबून काय फायदा नाही. तर आता गोवळातून डायरेक्ट आम्ही आता आलो त्याच मार्गे जाऊ, म्हणजे फणस गावातून कोंडिल मार्गे घरी जाऊ. तर मित्रांनो आम्ही आलो आहे घरी आणि त्यांच्या अभिजित सावंत यांच्या घरी गेलो, पण त्यांच्या घरी कोणच नाही भेटलं. तर मग घरी आलो आणि आमच्या घरी पण तयारी चालू आहे, म्हणजे पितृपक्ष म्हणजे आमच्या तीत असते, तर आमच्याकडे आता उद्या तीत आहे आणि त्याची तयारी चालू आहे घरी. आणि मी आता जातो आहे स्टँडवरती जायचं, म्हणजे दूध वगैरे पण आणायचं आहे आणि LICच्या पावत्या पण द्यायच्या आहेत. म्हणजे LICचं काम करते ना, तर बऱ्यापैकी लोकांच्या LICच्या पावत्या द्यायच्यात आणि त्यांच्याकडून पैसे आणायचे आहेत. जमायला झालं तर ते आणायला जायचे आहेत. मी चाललो आहे खाली चालत. मला आता गुरववाडीत पोचायला नाही म्हटलं तरी 15 मिनटं तरी जाणार. वातावरण एकदम चांगलं आहे, आज शांत आहे. नाही तर 2-3 दिवस कंटिन्युअस संध्याकाळचा पाऊस होता. तर मी आत्ता आधी आलो आहे गुरववाडीत मावशीकडे, म्हणजेच कुणालच्या मम्मीकडे. आणि त्यांची एक पावती द्यायची होती, ती दिली. म्हणजे बघा अशा पावत्या असतात LICच्या, आणि हे आम्ही असे पैसे त्यांचे उरलेले असे पॅकेटमध्ये भरतो आणि देतो. अशा इथली 4-5 घरं आहेत, ती करेन आणि मग नंतर मग दुकानावरचं दूध घेईन आणि मग घरी जाईल. आता मावशी गेली आहे चहा बनवायला, ते तर माझ्यासाठी चहा बनवून आले, ते दाखवलं तुम्हाला. आता तिने चहा घेऊन आली, मी बोललो आता चहा घेऊन येते मावशी. कारण काय मावशीकडे इले आणि चहा प्यायला शिवाय जातच नाही मी कधी. चहा पितो. कुणाला व्हिडिओ कॉल केला तर त्याच्यात त्याला आधी व्हिडिओ कॉल करतो, थांबा. इथली पावत्या आणि पैसे वगैरे सगळे घेतले आणि निघालो आहे. कुणालच्या मम्मीने आणि पतूच्या मम्मीने खरवस दिलेलं, हे बघा खरवस आणि दूध दिलं आहे. ते आता ते घेऊन चाललो आहे. सोसायटीत माझं दूध घ्यायचं होतं, ते आता घेतो आणि डायरेक्ट जातो घरी. तर आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. धन्यवाद.